सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर भाषण पाहणार आहोत. शेतकऱ्यांचा आसूड तुम्ही उगारला, शेतकऱ्यांचा आसूड तुम्ही उगारला, गुलामगिरीतही सामाजिक विषमतेवर प्रहार केला, गुलामगिरीतही सामाजिक विषमतेवर प्रहार केला. सावित्री सवे स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सावित्री सवे स्त्री शिक्षणाचा पाया रचला. माझे त्रिवार वंदन त्या क्रांतिसूर्य ज्योतिबाला, माझे त्रिवार वंदन त्या क्रांतिसूर्य ज्योतिबाला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी महात्मा ज्योतिबा फुले यांचे भाषण सादर करणार आहे. ज्योतिबा फुले हे भारतीय इतिहासातील एक अद्भुत व्यक्ती आहेत. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी जातीवाद आणि अस्पृश्यता यांसारख्या समस्या मोडीत काढण्यासाठी काम केले. त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या समवेत स्त्री शिक्षणात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मुलींसाठी आणि खालच्या जातीतील लोकांसाठी शाळा सुरू केली. ज्यांना पूर्वी शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, प्रत्येकाला शिक्षण घेण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि कोण शाळेत जाऊ शकते आणि कोण जाऊ शकत नाही याबद्दल समाजाचे कठोर नियम होते. त्या काळात खालच्या जातीतील व्यक्तींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यात शिक्षणाच्या मर्यादित प्रवेशाचा समावेश होता. ज्योतिबांचे सुरुवातीचे जीवन सोपे नव्हते, परंतु त्यांची ज्ञानाची तहान आणि न्यायाची खोल भावना त्यांच्या दृढ निश्चयाला चालना देत होती. जसजसे ज्योतिबा मोठे होत गेले तसतसे त्यांना समाजातील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. शिक्षणातील असमानता आणि खालच्या जातीतील व्यक्तींशी होणारे गैरवर्तन पाहून ज्योतिबांना बदलाची गरज जाणवली. ही जाणीव त्यांच्या भावी प्रयत्नांमागील प्रेरक शक्ती बनली. ज्योतिबाच्या सुरुवातीच्या अनुभवांनी त्यांच्या विश्वासाला आकार दिला की भेदभावाच्या साखळ्या तोडण्यासाठी शिक्षण हीच गुरुकिल्ली आहे. आव्हानात्मक परिस्थितीत जन्माला आलेली ही तरुण व्यक्ती सर्वांसाठी समानता आणि शिक्षणाच्या लढ्यात एक मार्गदर्शक ठरेल, हे जगाला फारसे माहीत नव्हते. ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांची बीजे त्यांच्या सुरुवातीच्या काळातच पेरली गेली. ज्योतिबा फुले यांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाईंशी झाला. ज्योतिबांनी स्त्री शिक्षणावरील सामाजिक बंधने ओळखून आपल्या पत्नीला सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला. टीका सहन करूनही त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबांच्या पुरोगामी विचारसरणीने सावित्रीबाईंना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मार्ग मोकळा केला आणि सावित्रीबाई ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 1848 मध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी पारंपरिक रूढी मोडून काढल्या. सावित्रीबाई या शाळेच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या. त्यांनी समाजापुढे एक आदर्श उदाहरण मांडले. पुढे त्यांनी खालच्या जातीतील मुलांसाठीही शाळा सुरू केल्या. या जोडप्याला त्यांच्या प्रगतिशील उपक्रमांसाठी तीव्र टीका आणि विरोधाचा सामना करावा लागला, परंतु सामाजिक समानता आणि शिक्षणासाठी त्यांची बांधिलकी कायमच राहिली. त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्याबद्दल काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. अनंत यातना सहन केल्या पण हार कधी नाही मानली, अनंत यातना सहन केल्या पण हार कधीच नाही मानली. स्त्री शिक्षणाची महती सर्वात आधी तुम्ही जाणली, सर्वात आधी तुम्ही जाणली. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 19व्या शतकातील भारतातील खोलवर रुजलेल्या सामाजिक नियमांना आव्हान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ज्योतिबांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला कडाडून विरोध केला. त्यांनी सामाजिक समता आणि भेदभावपूर्ण प्रथा नष्ट करण्याचा पुरस्कार करून अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. आपल्या लिखाणातून आणि भाषणातून ज्योतिबांनी खालच्या जातींना होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीबद्दल जागरूकता निर्माण केली आणि अधिक समावेशक आणि समतावादी समाजाच्या गरजेवर भर दिला. ज्योतिबांच्या काळात विधवा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात असे आणि विधवांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असे. विधवा स्त्रियांच्या दुर्दशा ओळखून ज्योतिबांनी विधवांच्या पुनर्विवाहाच्या हक्कासाठी सक्रियपणे मोहीम चालवली. ज्योतिबांचा विश्वास होता की विधवांना पूर्ण जीवन जगण्याची संधी प्रदान करणे, त्यांना बंदिस्त केलेल्या सामाजिक बंधनांपासून मुक्त करणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये ज्योतिबा फुले यांचे प्रयत्न हे भारतातील सामाजिक सुधारणांच्या व्यापक चळवळीचा भाग होते. अस्पृश्यता निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेल्या कार्याने समाजाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्योतिराव फुले यांनी 1874 मध्ये महाराष्ट्र भारतातील सामाजिक सुधारणा चळवळ म्हणून सत्यशोधक समाज याची स्थापना केली. जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अत्याचार यासह प्रचलित सामाजिक अन्यायांना आव्हान देणे आणि त्यांचे उच्चाटन करणे हा या समाजाचा मुख्य उद्देश होता. सत्यशोधक समाजाचा उद्देश सत्य, समानता आणि तर्कशुद्ध विचारांना चालना देण्यासाठी होता. ज्योतिराव फुले यांची दूरदृष्टी आणि सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा भारतातील सामाजिक सुधारणा चळवळींवर कायमचा प्रभाव पडला. शेवटी ज्योतिबा फुले यांची न्याय, शिक्षण आणि सामाजिक समतेची अतूट बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की बदलाची सुरुवात अशा व्यक्तींपासून होते जे यथास्थितीला आव्हान देण्याचे धाडस करतात. फुले यांच्या जीवनाचे चिंतन करताना आपण करुणा, समता आणि ज्ञानप्राप्तीची मशाल पुढे नेऊया. ही तत्त्वे आत्मसात करताना आपण केवळ ज्योतिबा फुलेंच्या स्मृतीचा आदर करत नाही, तर अशा भविष्यासाठी योगदान देतो जिथे प्रत्येक व्यक्ती पार्श्वभूमीची पर्वा न करता न्याय आणि प्रबोधनाच्या स्तंभांवर उभारलेल्या समाजात भरभराट करू शकेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते की तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आजही श्री अनुभवत आहे. तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत आजही श्री अनुभवत आहे. त्या ज्योतीचा लख प्रकाश घरोघरी आजही तेवत आहे. घरोघरी आजही तेवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.